आपल्या भारतात रस्त्यांवर होणारे अपघात ही खरंच एक खूप मोठी आणि गंभीर समस्या आहे. पण आता एक अशी नवीन योजना आली आहे ज्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचू शकतात. आज आपण याच योजनेबद्दल बोलणार आहोत, जी अपघातानंतरच्या त्या सर्वात महत्त्वाच्या क्षणांना कायमचं बदलून टाकू शकते. जरा विचार करा, रस्त्यावर अपघात झालेल्या कुणाला तरी वाचवण्यासाठी पैशांचा विचारच करायला लागला नाही तर किती बरं होईल ना. हाच विचार किंवा हाच प्रश्न केंद्र सरकारच्या नव्या पॉलिसीच्या अगदी केंद्रस्थानी आहे. ही जी 60 मिनिटं आहेत ना, याला म्हणतात गोल्डन आवर. आणि हे नाव का दिलंय? कारण मेडिकल सायन्स सांगतं की अपघातानंतरचा हा पहिला 1 तास खरं तर आयुष्य आणि मृत्यू यांच्यातला फरक ठरवतो. याच 1 तासात जर योग्य उपचार मिळाले तर जीव वाचण्याची शक्यता कित्येक पटींनी वाढते. आणि हे काही हवेत बोललेलं नाहीये, याला ठोस आकडेवारीचा आधार आहे. बघा, एम्सच्या एका स्टडीनुसार अपघात झालेल्या व्यक्तीला जर ह्या गोल्डन आवरमध्ये मदत मिळाली तर मृत्यूचा धोका तब्बल 30% कमी होतो. 30% हा आकडाच सांगतो की ही वेळ किती महत्वाची आहे. तर मग याच गोल्डन आवरच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने ही नवी देशव्यापी कॅशलेस उपचार योजना आणली आहे. अगदी बरोबर. ही योजना संपूर्ण भारतात म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे लागू होणार आहे. याचा सरळ अर्थ असा की रस्त्यावर कोणत्याही अपघातग्रस्त व्यक्तीला आता पैशांविना उपचार मिळणार आहेत. तर या योजनेमध्ये प्रत्येक अपघातग्रस्ताला 1.5 लाख रुपयांपर्यंतचे इमर्जन्सी उपचार कॅशलेस मिळणार आहेत. आणि ही रक्कम सुरुवातीच्या काळात जीव वाचवण्यासाठी खरंच खूप मोठी आणि महत्त्वाची ठरू शकते. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे माहितीये? ही योजना फक्त मोठ्या शहरांपुरती किंवा नॅशनल हायवेपुरती नाहीये, तर देशाच्या कानाकोपऱ्यातल्या कोणत्याही रस्त्यावर जरी अपघात झाला तरी या योजनेचा फायदा घेता येणार आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. बरं, हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय, पण मनात प्रश्न येतो की ही कॅशलेस सिस्टीम नक्की चालते कशी? म्हणजे अपघात झाल्यापासून ते ट्रीटमेंट मिळेपर्यंत नक्की काय होतं? प्रक्रिया अगदी सोपी ठेवली आहे. बघा, अपघात होतो, पीडित व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये आणलं जातं आणि तिथे पैशांची मागणी न करता तात्काळ उपचार सुरू होतात. उपचारांचा जो काही खर्च आहे तो सरकार या योजनेतून भरतं. यामुळे होतं काय की उपचारांना अजिबात उशीर होत नाही, एक मिनिट वाचतो. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न, या सगळ्यासाठी पैसा कुठून येणार? तर इथे 2 गोष्टी आहेत. ज्यांच्याकडे गाडीचा विमा आहे त्यांच्या थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्समधून हा खर्च भागवला जाईल. आणि समजा ज्यांच्याकडे विमा नाही त्यांच्यासाठी एक केंद्रीय रस्ता सुरक्षा निधी म्हणजेच रोड सेफ्टी फंड तयार केला आहे. म्हणजे काय? तर मदत ही प्रत्येकासाठी आहे, विमा असो व नसो. आणि हो, ही योजना काही एकदमच देशपातळीवर लागू केलेली नाही. याआधी आसाम, चंदीगड, उत्तर प्रदेश, पंजाब अशा अनेक राज्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून यशस्वीपणे राबवून पाहिली आहे. आणि तिथल्या यशामुळेच आता संपूर्ण देशात ही योजना आणण्याचा आत्मविश्वास सरकारला मिळाला आहे. आता या योजनेच्या एका खूप महत्त्वाच्या आणि खरं तर एका भावनिक भागाकडे येऊया. तो म्हणजे अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना प्रोत्साहन देणं. तर जी व्यक्ती अपघातग्रस्ताला मदत करते तिला एक खास नाव दिलं गेलं आहे, रहावीर. रहावीर म्हणजे रस्त्यावरचा वीर. तो नेक नागरिक जो अपघात झालेल्या व्यक्तीला गोल्डन आवरमध्ये हॉस्पिटलपर्यंत पोहोचून त्याचा जीव वाचवायला मदत करतो. आता बघा, अनेकदा लोक पोलीस कारवाईच्या भीतीने किंवा इतर कटकटी नको म्हणून अपघातग्रस्तांना मदत करायला पुढे येत नाहीत. ही मानसिकता बदलावी आणि लोकांनी मदतीसाठी पुढे यावं यासाठी सरकार प्रत्येक रहावीरला तब्बल 25,000 रुपयांचं रोख बक्षीस देणार आहे. हे खरंच एक मोठं प्रोत्साहन आहे. पण हो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. एका अपघातग्रस्तामागे हे बक्षीस फक्त एकाच व्यक्तीला मिळेल, म्हणजे जी व्यक्ती त्याला किंवा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन येईल तिलाच. तर ही योजना खूपच चांगली आहे, यात काही शंका नाही. पण तिच्या पुढच्या वाटचालीत काही फायदे आहेत, तशीच काही आव्हानंसुद्धा आहेत. त्यावरही बोलूया. तर पहिला मुद्दा हा आहे की ही योजना भारताच्या एकूण रोड सेफ्टीच्या यंत्रणेला अधिक मजबूत कशी बनवते. याचे अनेक चांगले परिणाम दिसू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं, गोल्डन आवरमध्ये उपचार मिळाल्याने मृत्यूदर नक्कीच कमी होईल. दुसरं म्हणजे पीडितांच्या कुटुंबावर अचानक येणारा आर्थिक भार कमी होईल. तिसरं, रहावीर योजनेमुळे सामान्य नागरिकही मदतीसाठी पुढे येतील. आणि सगळ्यात शेवटी एक देशव्यापी सुरक्षा कवच तयार होईल. पण जसं आपण म्हणतो ना, नाण्याला दुसरी बाजूही असते. इतकी मोठी आणि चांगली योजना राबवताना नक्कीच काही आव्हानं समोर येणार आहेत. ती कोणती असू शकतात? यातलं सगळ्यात मोठं आव्हान असेल ते म्हणजे देशभरातल्या जास्तीत जास्त हॉस्पिटल्सना या योजनेत सामील करून घेणं. दुसरं, खोटे क्लेम होऊ नयेत यासाठी एक मजबूत सिस्टम तयार करावी लागेल.
तिसरं म्हणजे या योजनेबद्दल लोकांपर्यंत माहिती पोचवणं म्हणजे जनजागृती करणं आणि सर्वात महत्त्वाचं हॉस्पिटल, पोलीस आणि विमा कंपन्या यांच्यात ताळमेळ बसवणं हे एक मोठं काम असेल. शेवटी या सगळ्या चर्चेचा सार एकाच वाक्यात सांगता येईल. गोल्डन आवरचं महत्त्व ओळखणं आणि त्यावर वेळेत काम करणं हेच जीव वाचवण्याचं खरं सूत्र आहे. आणि ही योजना नेमकं तेच करते. ही योजना अपघातानंतर संरक्षण तर नक्कीच देतेय, पण एक प्रश्न जाता जाता मनात येतोच की मुळात अपघातच होऊ नयेत यासाठी आपण काय करायला हवं. ही योजना उपचारात्मक आहे, पण प्रतिबंधात्मक उपायांचं काय यावरही विचार व्हायला हवा.